नमस्कार मित्रांनो. बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आज आपण शेअर मार्केटमध्ये बघा अ, अ, बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास करत असतो. कमोडिटीज ट्रेडिंग म्हणजे काय? ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय? त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टीचा आज आज आपण अशा गोष्टीवर माहिती घेणार आहोत, की बघा जे मोठे इन्व्हेस्टर असतात, ते छोट्या इन्व्हेस्टरला कसे घेतात बघ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना बऱ्याचशा गोष्टीचा विचार करावा लागतो. आपल्याला काय बघावं लागतं त्याच्यामध्ये फंडामेंटल्स बघावं लागतात. फंडामेंटलमध्ये बघा पी रेशो बघावा लागतो. पी/बी रेशो बघावा लागतो. त्याच्यानंतर सेक्टर पी रेशो बघावा लागतो. त्याच्यानंतर रिटर्न ऑफ इक्विलिटी बघावं लागते. ई-पी-एस बघावा लागतो. बघा एखादी छोटी कंपनी असली तर बघा मोठे इन्व्हेस्टर काय करतात बघा सगळ्यात महत्त्वाचं बघा. आता मोठ्या इन्व्हेस्टरचं जे असतात ते छोट्या इन्व्हेस्टरला कसे घेतात बघा. त्यांच्याकडे त्यांचं कॅपिटलायझेशन त्यांच्याकडे भरपूर असतं. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं जर एखाद्या शेअर्समध्ये जर अचानक व्हॅल्यूम जर वाढत असेल तर त्या ठिकाणी म्हणायचं की मोठ्या इन्व्हेस्टरचा दाव आहे. अचानक मार्केटमध्ये बघा न्यूज येते की बघा हा शेअर्स खूप वाढायला लागला, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंटच्या स्टेप हा शेअर मार्केटमध्ये कोणीच कोणाला देऊ शकत नाही बघा. हां, फंडामेंटल सांगू शकता, की या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन बिझनेस असा आहे, कंपनीचं मॉडेल असं आहे, कंपनी या ब्रँडवर काम करते. परंतु शेअर मार्केटमध्ये तुम्ही असं सांगू शकत नाहीत, की या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हे लीगली कानूनी अ, अ, याच्यावर गुन्हा होऊ शकतो. तर बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण आज अशा विषयावर डिस्कस करणार आहोत, की मोठे जे इन्व्हेस्टर आहेत, ते छोट्या इन्व्हेस्टरला कसे घेतात बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बघा यांच्याकडे कॅपिटलायझेशन म्हणजे यांचा मनी मोठा असतो. हे काय करतात ते एकचदा शेअर्स जाणून-बुजून वर चढवतात आणि वर चढवल्यानंतर याची न्यूज पब्लिश करतात, की बघा हा शेअर्स. मग त्याच्यानंतर छोटे इन्व्हेस्टर काय करतात तर आपला पैसा त्यामध्ये टाकतात. इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ते काय करतात, की लगेच आपला पैसा काढून घेतात. त्या ठिकाणी तो शेअर्स घसरतो आणि छोट्या इन्व्हेस्टरचा त्या ठिकाणी लॉस होत असतो. आता विविध भरपूर गोष्टीचा बघा मार्केटमध्ये न्यूज येत असतात, की बघा असा-असा स्टॉक आहे. तो 2च महिन्यात तिथवर गेला, 3च महिन्यात एवढ्यात त्यांनी ग्रोथ घेतली, हा वाढला. तर हा मोठ्या इन्व्हेस्टरचा दावा असतो. तर बघा याच्यामध्ये चढ-उतार होत असतो. चढ-उतार होत असतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट करत असताना दीर्घकालीन कंपन्यामध्ये आणि मोठ्या कंपन्यामध्ये लार्ज कॅपमधल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये रिटर्न खूप कमी मिळतं परंतु रिस्क कमी असते. आता मिड कॅप कंपनीमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. परंतु इन्व्हेस्टमेंट करत असताना बघा अचानक व्हॅल्यूम एखादा छोटी कंपनी आहे, जिचं मार्केट कॅपिटलायझेशन 200-300 कोटी आहे. अचानक जर तिचा शेअर्स भरपूर वाढत चाललेला असेल, तर त्या ठिकाणी तो मोठ्या इन्व्हेस्टरचा डाव असतो. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात अजून बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक न्यूज पण पब्लिश केली जाते, की बाबा अचानक बघा या शेअर्सने एवढं रिटर्न दिलं. त्याच्यानंतर बघा मोठे जे इन्व्हेस्टर असतात त्यांना कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आधीच माहीत असतं, की बाबा या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे, या कंपनीचा बिझनेस असा आहे, या कंपनीवर डेब्ट्स अँड लायबिलिटी एवढ्या आहेत आणि या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, की या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे ऑलरेडी डाटा असतो. डाटा म्हणण्यापेक्षा त्यांना माहिती असते. छोट्या इन्व्हेस्टरला काय असतं, की या गोष्टी माहीत नसतात आणि ते अचानकपणे त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्या ठिकाणी त्यांना मोठा लॉस होण्याचे चान्सेस असतात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही एस-आय-पी थ्रू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. शेअर मार्केट हे थोडंसं रिस्की आहे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना दीर्घकालीन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. परंतु जर तुम्ही लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला सपोर्ट, रेझिस्टन्स, चार्ट एनालिसिस कळायला पाहिजे. त्या आधारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.